आज मी तो उपवासाचं उन्हाळ्यातील एक वाळवणीचा पदार्थ बनवून दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि जेव्हाही आपला उपवास असेल तर लगेच तळून खाण्यासारखं। तर आज आपण इथं भगरीचे पळीपापड बनवणार आहोत। तर त्यासाठी इथं एक वाटी मी इथं भगर घेतलेला आहे। तर एक वाटी भगरीचा आपल्याला इथं खूप सारे असं पळीपापड बनवून तयार होऊन मिळणार आहेत। तर पहिलं भगरला आहे तो इथं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याला 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही इथं बघू शकता आपलं भगर आहे तो असं छान भिजून तयार झालेले आहे। खूप जास्त वेळ भिजवायची गरज नाही कारण आपण ह्याला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर भगरमधलं असं पाणी आहे तो सगळं काढून घेतलेलं आहे। तर एका गाळणीत भगर हे सगळं घालून घेतलं, 5 मिनिटं ठेवून द्यायचं आणि त्यानंतर सगळं त्यातलं पाणी आहे तो गाळणीतून नितळून जातं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये हे भगर आपल्याला थोडं असल्यामुळे सगळे भगर मी इथं एकदाच घालून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरला लावून पहिलं तसंच पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं वाटून झालं त्यानंतर एक वाटी मी इथं पहिलं आहे तो पाणी घेणार आहे। तर पाण्याचं प्रमाण आपल्याला इथं बरोबर घ्यायचं आहे। तर आता मी पहिल्यांदा एक वाटी इथं पाणी घेतलेलं आहे। तर नंतर मी तुम्हाला पाणी इथं सांगणार आहे। तर पाणी घालून सुद्धा 2 ते 3 मिनिटं असंच फिरवून घ्यायचं आहे। तर ह्याला असं पावडर वगैरे करून घ्यायचं आहे। खूप असं हाताला वगैरे रवा असं लागू नये तसं आपल्याला इथं करून घ्यायचं आहे। तर मिक्सरला लावून बारीक करून घेतल्यानंतर सुद्धा हे आपल्याला काही असं मध्ये तसंच भगर अक्क वगैरे राहिले असेल म्हणून हे आपल्याला चाळणीतून गाळून घ्यायचं आहे। तर हे भगर आपले चिकट असल्यामुळे भातासारखं हे असं चमच्याने सतत ह्याला असं फिरवत राहायचं आहे म्हणजे जे काही बारीक वगैरे पीठ झालेलं असेल ते सगळं असं खाली निघून येईल। तर हे बघा सगळं मी असं गाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं आपलं एवढं हे भगरीचं पीठ आहे तो मिळालेलं आहे। त्यानंतर आपण इथं पहिलं 1 वाटी पाणी वापरलेलं आहे आणि त्यानंतर इथं 10 वाटी आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे। तर 1 वाटी आपलं इथं भगर होतं तर त्यासाठी एकूण मी इथं 11 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर एवढं पाण्यात आपलं इथं बरोबर होणार आहे। तर पाण्याला लवकर असं उकळी येऊ दे म्हणून वर ताट झाकून ठेवायचं आहे। तर ताट झाकल्यामुळे पाण्याला उकळी इथं लवकर आलेली आहे। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर हिरवी मिरचीचा पेस्ट घालायचा आहे। तुम्ही कमी जास्त तिखट घालू शकता आणि उपवासाला जे काही चालत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये घालायचं आहे। जिरं वगैरे चालत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जिरं सुद्धा घालू शकता। त्याचबरोबर आता हे जे आपण भगरचं पीठ वाटून घेतलेलं आहे तो आपल्याला एका हाताने असं सावकाश घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने असं चमच्याने सतत फिरवून घ्यायचं आहे म्हणजे याचं गाठी वगैरे होणार नाहीत। गॅस इथं आपल्याला बारीकच ठेवायचं आहे आणि सतत ह्याला थोडंसं घट्ट होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। तर हे भगर असल्यामुळे लवकर हे घट्ट होण्यास सुरुवात होते आणि मी ह्याला सतत असं घट्ट होईपर्यंत हलवत राहिलेली आहे। तर त्याच भांडीमध्ये थोडंसं पाणी घालून मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। तर हे आपल्याला 5 ते 6 मिनिटं असंच फिरवत राहिल्यावर इथं घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। ह्याच्यामध्ये आत्ता आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाहीये। आता गॅस बारीकच ठेवायचं, ह्याच्यावरती ताट झाकून असंच आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्हाला इथं वाटत असेल हे खूपच असं घट्ट होईल पण तसं नाही होणार। मी पूर्ण शिजल्यावरती तुम्हाला दाखवेन। तर हे बघा इथं 15 मिनिटं झालेले आहेत। आपलं हे भगरचं पीठ आहे तो छान असं शिजून तयार झालेलं आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने ताटामध्ये 1 चमचा असं घालून बघायचं। तुम्ही बघू शकता असं खाली असं सरकत नाहीये म्हणजे आपलं इथं
पळी पापड बनवण्यासाठी हे पीठ आहे तो तयार झालेला आहे। तर आता गॅस आहे तो बंद करून घेऊयात। तर मी बरोबर 15 मिनिटं बारीक गॅसवर ताट झाकून शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही हे कोणत्याही कापडावरती किंवा असं कॅरी बॅगवरती घालू शकता। आणि त्याचबरोबर हे कॅरी बॅगवर घालताना असं त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं किंवा कापडावरती घालताना सुद्धा कापड आहे तो ओलसर करून घ्यायचा आहे, मगच आपल्याला हे पळी पापड आहे तो बनवून घ्यायचे आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं जाड ठेवलात तरी चालेल। तर मी थोडंसं असं पातळच बनवून घेत आहे, किंवा तुम्ही असं पळीने 1 चमचा घातलं की त्याच्यावर तुम्ही पसरून नाही घेतलं तरी चालेल। तर त्यानंतर मी सगळे पळी पापड असं घालून घेतलं आणि त्यानंतर 2 दिवसांनी मी तुम्हाला इथं दाखवत आहे। 2 दिवसात हे पापड आपले पूर्णपणे वाळून तयार झालेले आहेत। तर आता मी तुम्हाला हे तळून सुद्धा दाखवणार आहे। तर वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं अख्खं गोल आहे तर आपले पापड बनवून तयार आहेत आणि तुटलेले वगैरे नाही आहेत। तर आता आपण हे भगरीचे पापड आहे तो तळून बघूयात। तेलात टाकल्याबरोबर हे असं डबल टिबल हे फुलत आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं भगरीचं पापड आहे तो नक्की बनवून बघा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।